हाती गेलेली तेव्हा काही दिसतच नाही डायरेक्ट. बाई तिकडे तुफान पहा कसलं खतरनाक व्ह्यू आहे. आर न्यू ब्लॉग. तर आत्ताचा ब्लॉग चालू करतोय. किती वाजता पाहून घ्या आई. 12ला बी अजून अर्धा तास बाकी, म्हणजे 11:30ला ब्लॉग चालू करतोय. नवे कपडे कावर घातले विचार आला असेल, कारण की आत्ता चाललो आपण लग्नाला आजीला आणि बाबांना घेऊन. तर त्याआधी जेवण करू मस्त. आता उसाची भाजी केली, खातो पटकाशी आणि लगेच निघायचं आपल्या लग्नासाठी. तुम्हाला घेऊन जातो आज लग्न दाखवायला. तर फोन चार्जिंग लावायचा आहे, सॉरी, कारण की चार्जिंग फक्त 40%. फोन टिकायला चार्जिंग टिकायला पाहिजे ब्लॉग शूट करायसाठी. तर फटाफट चार्जिंग लावतो. फोन वगैरे झालं आहे, फोन पण चार्जिंग झाला आहे. आता निघायचं आहे आपल्याला टाकायला लग्नासाठी. गाडी पण रेडी आहे. चला मग सरळ निघू आपण. सगळं टाकून झालं, आता निघायचं आहे सरळ लग्नाला नॉनस्टॉप. आणि मी आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो लग्नाच्या ठिकाणी. ड्रायव्हिंगवर करावं लागेल. रस्ता विसरून गेलो. रस्ता पा कसे तेव्हा आधीचा रस्ता चांगला, आताचा रस्ता बा सगळा भंगार. चालवता बी येत नाही. चला आता चालू कशी पोचलो आपण. पण इथं अडकून गेली आपली गाडी. आता इथं आहे नवरदेवचा रथ. बाबा गेले बाहेर भेटायला त्यांना. मी आणि आजी बसलो गाडी. तेव्हा बाबा काय सांगा रे, का भंगार बोगस रस्ता ना झाला. एकदम दलिंद्री रस्ते, एकदम पुरं डोकं खराब करून टाकल्यावर त्या रस्त्याने पुरा मूड गेला. बट एनिवेज जाऊ द्या. आता पोचलो लग्नाला. पोचलो आपल्या डेस्टिनेशनवर. इकडं चालू आहे लग्न. मी चाललो आता गाडी लावायला सावलीमध्ये. दाखवतो तुम्हाला स्कॉर्पिओज ऑफ रोडिंग. भाई स्कॉर्पिओ बनली अशा रोडांसाठी. बरं का, स्कॉर्पिओ ह्याच रोडांसाठी बनली, समजलं. आई नाद करा आपण स्कॉर्पिओचा का विषय खोले स्कॉर्पिओचा. बाई स्कॉर्पिओ लावून दिले आता इथे मस्त पार्किंगला. इकडं बोलेरो आहे आणि इकडं गँगस्टर ऑफ ओमनी. इकडं ओमनी लागली, तिकडे बाकीच्या गाड्या. लग्न आहे तिकडे आणि मी तिकडनं गाडी तुडवत तिकडं आणली. काय म्हणा बाई, स्कॉर्पिओसाठी नाही हे रोड बेस्ट, कारण की स्कॉर्पिओ ह्याच रोडांसाठी बनली. पॉवर ऑफ हत्ती, नॉट अ गाडी, इट्स अ हत्ती. चला लॉक गेली. आता निघू शांततेत गप लग्नाला. आणि भाई आता ब्लॉग नाही शूट करता येणार मला, त्यासाठी सॉरी. झालंय. आपण आलो आता आपल्या गाडीकडे. का वादळ होतं होतं लग्नात, आणि वादळ यायच्या आधी गरम होत होतं खतरनाक. आणि आत्ता माझा आवाज थोडा ब्रेक होत असेल किंवा खराब येत असेल त्याबद्दल सॉरी, कारण की हवा चालू आहे खूप. हे बा हवा चालू आहे, त्याच्यामुळे ना आवाज थोडासा असून गेला. अर्ध्या तासापासून मी येऊन बसलो गाडीत. अर्ध्या तासापासून गाडी तिकडनं आणली गेली, इथे उभा आहे. आणि आजी बाबा ते भाई अजून पण तिथंच आहे लग्नाच्या ठिकाणी, अजून आलेलं नाही आहे. आणि मी जस्ट तिथं बसलेलो होतो आणि बघितलं. मला पण दाखवतो आता, एक मिनटं थांबा. हे बा तर ही गाडी आहे टाटा नॅक्सॉनची, ते पण बेस मॉडेल. आणि पुढं पा भाई काय लिहिलेलं आहे, गव्हर्मेंट ऑफ इंडिया UT. आणि जस्ट तिच्याच मागं आपण बघितली त्या इकडे हे बा कोणती आहे, XUV700. ती पण VIP नंबरासोबत 0003. आणि इकडं भाई 24/7. तिकडं मागं आहे ती बिझनेसमॅनची गाडी. म्हणजे भाई हवा नोकरी वगैरेमध्ये काहीच नाही करायचा. तर बिझनेस करायचा, बिझनेस पण पूर्ण मनापासून करायचा. बिझनेस करायला पण पूर्ण एफर्ट्स द्यावं लागतील, तेवढी मेहनत करावं लागेल, तेवढा टाईम द्यावा लागेल. तेव्हा आपला कुठं बिझनेस लाईनवर येतो, म्हणजे तेव्हा बिझनेस सक्सेस होतो. तर आपण बिझनेसला टाईम दिला तर आपला बिझनेस चालतो. जेवढी मेहनत घेतली तेवढा आपल्याला बिझनेसचा फायदा राहतो. तर तेच भाई बिझनेस करायचा, पूर्ण मेहनतीने करायचा, पूर्ण एफर्ट्स लावून द्यायचे बिझनेससाठी. बिझनेसमध्ये पण पूर्ण टाईम आणि कंटिन्युएशन पाहिजे. आता आजीन बाबां ते पण येऊन लागले. आता आपण पण निघू. आता इथून गाडी काढावं लागेल, इथून रस्ता पुरा कमी आहे. चला भाई आता मी इथून गाडी काढतो मग. आणि मस्त चेंज वगैरे बी केलं गेलं. हे बा वादळ पहा आता कसं वादळ चालू, पावसाचे बी शीतळे चालू आहे. शांत बस. अभ्यास पोरं पा, हिचा अभ्यास चालू आहे, याचा अभ्यास चालू आहे. दीदी झोपली, ती बी अभ्यास करत होती. इकडं आपला भाऊ दादा हा बी अभ्यास चालू आहे. लॅपटॉपमध्ये घुसून बसला पण अभ्यास करू राहिला, टेन्शन नाही. आता मी पण अभ्यासात बसतोय. ओके ना, अभ्यास वगैरे झालाय.
आवाज थोडा खराब येत असेल कारण की वारं खूप चालू आहे ना त्याच्यामुळे. आणि आम्ही खेळतोय क्रिकेट. नाही रे माही बॉलिंग बाकी. अरे दे ना 5च राहिले ना बॉल. 4 बॉल आला बॅट्समन. आता बॉलिंग टाकतो. बॉलिंगला पाहता पण आला आपला गुऱ्या आय मीन साई. मी आता आहे फिल्डिंगला. एक वारं चालू आहे ना आवाज खरंच खूप खराब येत असेल त्यामुळे खरंच सॉरी यार. रिअली सॉरी. अरे बा असं कळणार नाही ते झाड किती हलतंय हे बा त्याच्यावरून सांगतोय. चला आता खेळतो. हे बा इकडे फिल्डिंग करा आल्या बाय. एका याच्यात आउट करतो म्हणे चेंडू अजून झाला नाही. फेक वाईट फेक. अरे यार तो गेट लाव ना. चला आता खेळून घेतो मग ब्लॉक. बाई यार क्रिकेट खेळतो तो इतकं भयानक वादळ आलंय ना तुम्हाला आता दाखवतो बाई. ते झाड पा हे बा 2 मिनिटं गेटच्या तिकडे मी दाखवतो. काहीच दिसत तेव्हा तिकडं पा पुरी धूळ डोळ्यांमध्ये सगळीकडे माती जाते. बंद करतो ब्लॉक. फक्त तुम्हाला दाखवतोय कसं राहतं गावाकडे धूळ पुरी तोंडात कानात नाकात सगळीकडे मातीच माती गेलेली तेव्हा काही दिसतच नाही डायरेक्ट. चला इकडं असं वादळ राहत आहे बा. सगळे धुळीचे चालले हे बा. तिकडं विपा अजून हे बा धूळ हे बा चालू दे भाई वादन हे बा. ओट्याची ही परिस्थिती बा कशी झाली. इकडं बाय अरे ते तोंड बाय सगळं धुळीचं आहे. अरे फाटावरून बंद करते भाई. पहिले फ्रेश होता हात पाय भेटतो तुम्हाला भाई. तिकडे तुफान पा कसलं खतरनाक व्ह्यू आहे ऐक नाही तेव्हा. इथं धूळ ते वरती पा पूर्ण काळे ढग भाई खतरनाक. पहिल्यांदा इतकं खतरनाक वादळ आणि पावसाचं वातावरण पाहायला भेटलंय. पाऊस येत नाही पण वादळ भयानक येतंय बा. आम्ही 5 नगीने इथे उभे आहे का नाही सिस्टम. हा 4 नगीने 1 नगीना खाली तेव्हा. आणि अहो काढू राहिला स्नॅप. हे स्नॅपचे भूत पहिले उतरवायला पाहिजे. स्नॅप डिलीट करायला पाहिजे. काय काढू बळे. बाय बाय. आम्ही एन्जॉय करतो तुफान एन्जॉय करतो भाई. ते भाई कसलं वातावरण झालंय तिकडे. तेव्हा इकडे बी झाड बाय कसं वाकलेलं आहे. ते तिकडे ते झाड जग आहे ना सर पपया जातील त्याला पपया आरती आरती रिक्षाचं नाव आहे राधिका. यांच्या रिक्षाचं यांची रिक्षा आहे तिचं नाव आहे राधिका. यार ते बैलाला सोडवा रे कोणतरी सोबत या बैलाला सोडायला पाहिजे. चला आम्ही एन्जॉय करतो. तिकडं धूळ पा धूळ ती धूळ आता इकडं येते भाई. ही बाय अरे का धूळ उठते धूळ पाय ती धूळ पाय तुफान भाई. दिदी पहिल्यांदा आलं असेल ना एवढं वातावरण गजबी हो रे भाई. हा बाबा इथे बसलेले मला खतरनाक तुफान वाटतंय वगैरे पण झालंय. आता ना गाय आहेत गायांना आपण पाणी पाजू आणि वापस त्यांच्याच जागेवरती बांधून देऊ. ओके तर पहिलेच तिला सोडू आपण. चला आठवण बी अशी राहते ना सुटत नाही लवकर. तो तिकडे वासर पाचतोय तेव्हा. चल अय ना अक्का दम. चला आता सगळ्या गाय पाजून घेतो. ओके मग तुझ्याशी बोल. पाणी बेकार गार आहे भाई आजचं. हे वातावरण इतकं थंड आहे ना त्याच्यामुळे बेकार पाणी वगैरे सगळंच गार आहे. अजून आलोय घरात आणि आता इथे चालू आहे टी व्हीवर कीर्तन. 1 मिनटं मी ब्राईटनेस कमी करतो मग दिसेल. तेव्हा इथं चालू आहे कीर्तन आणि आता थोड्या वेळात ना ब्लॉग एंड करेल मी. ओके आपली आंटी आली पा. चला आता थोड्या वेळात करतो मी ब्लॉग एंड. ओके बाय. झालं ना आता मस्त झोपायचं आहे. आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा फॉलो करा. मी भेटतो उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र. बाय गाईज टेक केअर.
चाललोय आता हॉटेलच्या ठिकाणी, आवाज येणार नाही त्यासाठी सॉरी. स्नॅप काढायला लावताय. चला आता मी स्नॅप काढतो. बाय बाय.